दरवर्षी परंपरेप्रमाणे होणाऱ्या लोकमंगल फाउंडेशनतर्फे यावर्षी देखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा 46वा सामूहिक विवाह सोहळा रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:08 गोरज मुहूर्तावर विजापूर रोड येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे। यंदाचे विवाह सोहळ्याचे हे 20वे वर्ष असून यावेळी 51 जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी दिली। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व नववधूवरांच्या कुटुंबाला दिलासा मिळावा हा उद्देश असून विवाहासाठी आवश्यक सर्व खर्च लोकमंगल फाउंडेशन मार्फत करण्यात येणार आहे। वधूवरांना आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या गृहोपयोगी साहित्याची भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे। भोजन व्यवस्थेपासून ते नववधूवरांचे कपडे व सर्व सुविधा फाउंडेशनतर्फे पुरवल्या जाणार आहेत। याशिवाय वधूवरांची शहरातील प्रमुख मार्गाने रथातून मिरवणूकही काढण्यात येणार आहे। शिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत। यंदा 49 जोडप्यांमध्ये 3 बौद्ध जोडपी तसेच 46 हिंदू जोडपी आहेत। सोहळ्याचे संपूर्ण स्थळ 250 बाय 200 फूट क्षेत्रफळात तयार करण्यात येणार असून भोजन व्यवस्था 90 बाय 150 फूट जागेत असेल। संपूर्ण कार्यक्रम स्थळावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे। या विवाह सोहळ्यात दोन्हीकडील सुमारे 25 ते 30 हजार वऱ्हाडी मंडळींना भोजनाची सोय करण्यात आली आहे। भोजनात चपाती, भाजी, भात, बुंदी यांचा समावेश असणार आहे। याशिवाय दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे। नवविवाहित जोडप्यांना संसार सुखाचा करण्याबाबत सूचना देणारा समुपदेशनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर, अभय पटनी, सुजाता सुतार, उत्तम शिंदे, बाळासाहेब घोडके, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण आदी उपस्थित होते। लोकमंगल फाउंडेशनतर्फे एकूण 46 सामूहिक विवाह सोहळे पार पडले। आतापर्यंत 3153 जोडपी विवाहबद्ध झाली असून त्यापैकी 2443 हिंदू जोडपी, बौद्ध 678 जोडपी, मुस्लिम 21, ख्रिश्चन 4 जोडपी, जैन 7 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत। विवाह सोहळ्याला यंदा विशेष आकर्षण मिळणार आहे। आमदार सुभाष देशमुख यांनी सुरू केलेल्या जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या धर्तीवर या विवाह सोहळ्यातही जिल्हा पर्यटन थीम राबवण्यात येत आहे। विवाह सोहळा आयोजित करण्यात येणाऱ्या ग्राउंडवर जिल्ह्यातील विविध गावांची वैशिष्ट्ये आणि पर्यटन स्थळांची माहिती आकर्षक पद्धतीने प्रदर्शित केली जाणार आहे। पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची असणारी ठिकाणे, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा दर्शवणारे पॅनेल्स, माहिती फलक यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती सोहळ्यास्थळी ठेवण्यात येणार असून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा प्रेरणादायी संदेशही झळकवण्यात येणार आहे। सर्व महिलांना करता येतात। पर्यटनाला पूरक असल्यास ते करता आणि राज्य सरकारच्या GST, इन्कम टॅक्सच्या ज्या दर्जेदार देशावरती हॉटेलसुद्धा पर्यटन चांगली स्थळं होत आहे। तर परवा वैष्णववाड्याला गेलो होतो, त्यांनाही विनंती केली की चांगले दर्जेदार करा, अजूनही वाढवा, याची तयारी आहे। सांगोला भागात एक राजापूर म्हणून हॉटेल, सुंदर हॉटेल होणार आहे। असे अनेक एकापेक्षा एक हॉटेल कसे आपल्याला करता येईल। कृषी पर्यटन सुद्धा पुढील काळामध्ये आपला जिल्हा हा हुरड्याला प्रसिद्ध व्हावा, हुरड्यासाठी अनेक जण मोठे यावे, मान्यवर यावे आणि मग हुरड्याचं सुद्धा आता यावर्षी थोडासा निसर्गाने थोडासा कोप केल्यावर पेरण्या जरा उशिरा झालेल्या आहेत, हुरडा सुद्धा उशिरा येईल आणि हुरड्याची सुद्धा जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्ध व्हावी आणि कृषी पर्यटनामध्ये अग्रेसर हा जिल्हा व्हावा, जेणेकरून पर्यटक जास्तीत जास्त प्रमाणात या जिल्ह्यामध्ये यावे आणि रोजगार वाढावा। पूजेसाठी लागणारं साहित्य जे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे धार्मिक स्थळासाठी लागणारं पूजेचं साहित्य सुद्धा या ठिकाणी तयार व्हावं। अनेक ठिकाणी अक्कलकोट असेल, पंढरपूर असेल, कुडल संगम असेल, बार्शी असेल किंवा म्हणजे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर असेल, अशा अनेक ठिकाणी ज्या मोठ्या जत्रा असतात किंवा आता आपल्या एकादशी आषाढी, कार्तिकी किंवा 15 एकादशी, या ठिकाणी अनेक सामान्य माणसाला राहण्यासाठी मोठ्या हॉटेलपेक्षा होमस्टेच्या ठिकाणी जर राहिलं
तर मला असं वाटतं की त्यांना अल्प दरामध्ये भोजन मिळेल, अल्प दरामध्ये राहण्याची सोय मिळेल आणि ह्याच्यासाठी सुद्धा राज्य सरकारने 15 लाखापर्यंतच्या कर्जाला 12% व्याज परताव्याची योजना आहे आणि ती पुढील काळामध्ये जिल्ह्यामध्ये या सर्व योजना प्रभावीपणे लावून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणारे उद्योजक या जिल्ह्यामध्ये तयार व्हायचे आणि विशेष करून पर्यटन, कारण ह्या पर्यटनाला कशाची परवानगी लागते म्हणजे ना पर्यावरणची लागते परवानगी, शॉपॅक लायसन्स लागते, काय हॉटेल वगैरे टाकायचं असतं शॉपॅक लागतात, पण कमीत कमी परवानगीमध्ये जास्तीत जास्त रोजगार आणि आपल्या जिल्ह्याचं पर्यटन, आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्याच्यासाठी परिवार म्हणून आणि सर्वजण काम करून आणि आपली सुद्धा त्यासाठी मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शनाची सुद्धा आवश्यकता आहे. करायला 19 वर्षामध्ये किती लग्न झाले आपल्या सोहळ्यात? 3153. एकूण 3153 लग्न झालेलं आहे. त्याच्यामध्ये हिंदूची 2443, बौद्ध धर्माची 678, मुस्लिम 21, ख्रिश्चन 4, जैन 7 अशी ठिकाणी आम्हाला यश आलं. पुढील काळामध्ये ज्या ग्रामीण भागामध्ये 5 लग्न गावामध्ये जमतील त्यांची जर इच्छा असेल तर गावात जाऊन आम्ही लग्न करायचं ठरवलं आणि मागील 2 वेळा आम्हाला बोरुळ तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी लग्न आपल्याला 6-7 आली आणि दोन्ही वेळेस आपण इथून जाऊन त्यांची सर्व किंवा आपल्यामार्फत समस्त गावकऱ्यांना शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, आपण एक चळवळ उभा आणि जिल्ह्यातल्या कोणत्याही गावात जर 5 पेक्षा अधिक लग्न झाली तर त्याच ठिकाणी लग्न करून चळवळ करून हळूहळू मोठे होत चाललेले आहे. पण करणाऱ्यांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. 20 वर्षापूर्वी ही संख्या नव्हतीच म्हणलं तर चालतं, पण आता प्रत्येकजण आपल्या आपल्या जातीचं करतात, कोण आपल्या आपल्या परिसरामध्ये करतात, पण आनंद आहे कोण कसं का करणार, पण सामुदायिक धोरणाची चळवळ ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर सर्वांची एकत्र केली तर खरोखरच मोठ्या प्रमाणामध्ये आज सुद्धा सामुदायिक धोरणामध्ये लग्नाचा खर्च कमी व्हावा, या खर्चावरती आपला पुढील प्रपंच चालावा या भावनेतून लोकांनी सुद्धा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.